तर मस्जिद बंदरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसाचा मुंबईतील लोकल सेवेवर परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक असेल तसंच हार्बर रेल्वेची वाहतूक असेल, सर्व रेल्वे वाहतूक जी आहे त्या विस्कळीत झालेल्या आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। मस्जिद बंदर रेल्वे ट्रॅकवरची रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर पाहायला मिळतोय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। कृष्णा, काय सद्यस्थिती? विषयाला आपण पाहतोय की पहाटेपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम थेट रेल्वेवरती पाहायला मिळत होता आणि काही प्रमाणामध्ये रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे लोकल सेवा जी आहे ती पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली होती। भायखळापासून पुढची जी काही स्टेशन्स आहेत त्यामध्ये मस्जिद बंदर प्रामुख्याने या स्टेशनवरती, या ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणामध्ये गुडघापेक्षा अधिकचं पाणी साचलेलं होतं। मात्र आता हळूहळू या पाण्याचा निचरा होताना पाहायला मिळतोय। मात्र तरी सुद्धा लोकल जे आहे ते अजून सुद्धा पूर्ववत झालेलं नाहीये। लोकल जवळपास 40 ते 45 मिनिटं उशिरा धावताना पाहायला मिळते। मात्र आता हळूहळू या ट्रॅकवरून लोकल धावायला सुरुवात झालेली आहे। पायकळ्यापासून सीएसटी कडे जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत किंवा लोकल आहेत त्या पूर्णपणे काही वेळासाठी बंद ठेवण्यात आलेल्या होत्या। मात्र आता हळूहळू पाऊस ओसरताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या ज्या ट्रॅकवरती पाणी जे साचलेलं होतं त्याचा देखील निचरा होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे लोकल आता जे आहेत त्या हळूहळू पूर्वपदावरती येताना पाहायला मिळत आहेत। पहाटेपासून मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं होतं आणि याचा फटका जो आहे तो रस्ते वाहतुकीला तर बसलेला होता। मात्र मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल सेवेवरती त्याचा परिणाम जो आहे तो थेटपणे झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र आता जो पाऊस तीव्रतेने सुरू होता तो आता कमी होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे ज्या सकल भागामध्ये पाणी साचलेलं होतं त्याचा देखील निचरा होताना पाहायला मिळतो आहे। मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिवसभरामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। अजून सुद्धा काही पावसाची रिपरिप जी आहे ती पाहायला मिळते आहे। मात्र मुंबईच्या रस्ते वाहतुकीवरती बसणारा फटका जो आहे आणि मुंबईच्या लाईफलाईन समजणाऱ्या लोकलवरती जो काही परिणाम झालेला होता त्यामुळे चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडालेली होती। सकाळ सकाळी कामावर पोहोचताना मोठा मनस्ताप सहन करावा लागलेला होता। मात्र आता अनेक ट्रॅकवरती जे काही पाणी साचलेलं होतं ते पाणी हळूहळू ओसरताना पाहायला मिळतं। त्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर लोकल सेवा जी आहे ती हळूहळू पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।